हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती 2025-26 याच्यामधील 1,70,000 जे तमाम अभियोग्यताधारक आहेत यांच्यासाठी असणार थोडीशी माहिती पाहणार आहोत की पसंतीक्रम कधी सुरू होणार आहेत. कारण आतापर्यंत आपण ज्या शिक्षक भरतीच्या पायऱ्या पाहिल्यात, जसं की पहिले त्या ठिकाणी टेट 2025 झाली, त्याच्यानंतर लगभग 3 महिन्यानंतर रिझल्ट आला ऑगस्ट 2025 मध्ये. त्याच्यानंतर पुढं डिसेंबर एंडिंगला त्या ठिकाणी असणारं सेल्फ सर्टिफाय करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्याच्यानंतर 1 मे 2026 पासून ते लगभग 20 जुलै 2026 पर्यंत या ठिकाणी जे व्यवस्थापना असतील, जसं की जिल्हा परिषद असेल, मनपा असेल, नपा असेल, त्याचबरोबर खाजगी जे संस्था असतील यांना जाहिरात देण्यासाठी या ठिकाणी जे टॅब असतो तो उपलब्ध करून देण्यात आलेला होता. आणि त्याच्यानंतर 21 तारीख ही एक दिवस असणारा जाहिरात नोंद करण्यासाठी शेवटच्या दिवशी असणारं दिलेली होती. तर 21 तारखेला संपून आज दिनांक 29 जुलै 2026 आहे. तरी पण विद्यार्थ्यांना अद्याप असणारं पसंतीक्रम देण्यासाठी किंवा जाहिराती पाहण्यासाठी कुठलंही असणारं परिपत्रक निघालेलं नाही. मग कधी परिपत्रक येईल, काय होईल, या सर्व गोष्टी असणार आपण बघू. तर बघा, हे जे तुमच्या समोर असणारं परिपत्रक किंवा न्यूज बुलेटिन दिसत आहे हे या वर्षीचं नाही. पहिली इथं वर दिनांक पाहून घ्या, 23/1/2024 या दिवशीचं आहे. म्हणजेच हे टेट 2022 म्हणजेच मागची जी टेट झालेली होती त्यावेळेचं असणार आहे हे असणारं परिपत्रक किंवा न्यूज बुलेटिन आहे. इथं पण असणारा असंच मुदतवाढ वगैरेचा खेळ सुरू होता. त्याच्यानंतर बघा, जसं आपली या ठिकाणी 20/7 सुरुवातीला 2026 शेवटची डेट होती, तसं इथं यांनी 22/1/2024 केलं होता. आणि त्याच्यानंतर 2 दिवसाचा कालावधी ज्यांनी नोंद केलेलं होतं त्यांना जाहिरात देण्यासाठी दिलेलं होतं. तो म्हणाल हे रामायण महाभारत सांगून आम्हाला काय फायदा आहे? फायदा आहे, नक्की पूर्ण फक्त पहा, व्यवस्थित ऐका. तर तसं इथं आपल्याला 21/7/2026 पर्यंत इथं 2 दिवस दिले होते, यावेळेस एकच दिवस दिला, हरकत नाही. पण हे जे शेवटी यांनी न्यूज बुलेटिन काढलेलं होतं यामध्ये यांनी एक स्पष्ट गोष्ट दिली होती. बघा, ज्या बी जाहिराती विहित मुदतीत पोर्टलवर आलेल्या आहेत तिथं असणारं 24/1 यांनी असणारं पूर्णपणे असणारं जाहिराती बंद केल्या. आणि त्याच्यानंतर फक्त 5 दिवसात म्हणजेच 29/1/2024 म्हणजे 24/1/24ला बंद झाल्या पूर्ण जाहिराती वगैरे. आणि फक्त 5 दिवसात म्हणजे 29 तारखेला यांनी विद्यार्थ्यासाठी पसंतीक्रम त्याचबरोबर संपूर्ण जाहिराती उपलब्ध करून दिल्या होत्या. मग 21 तारीख जाऊन म्हणजेच 21/7/2000 जाऊन आज 29/7/2026 आहे. लगभग 8 दिवस झाले. मागच्या वेळेस 5 दिवसात विद्यार्थ्यांना अभियोग्यताधारकांना जाहिराती तसंच पसंतीक्रम असणार उपलब्ध करून दिले होते. मग यावेळेस असं का नाही? किंवा जसं यांनी स्पष्ट इथं सांगितलं होतं की या तारखेपासून असणारं तमाम अभियोग्यताधारकांना जाहिराती दिसतील, तसं यावेळेस असणारं कुठलंही बुलेटिन वगैरे काही निघालेलं नाही. तरी पण आपण या सर्व मागच्या भरतीचा वगैरे अनुभवावरून एक असं म्हणू शकतो, 1 ऑगस्ट 2026 पासून हे पसंतीक्रम त्याचबरोबर जाहिराती पूर्ण जे आहेत ते दिसायला सुरुवात होतील. कशावरून लेट व्हायचं कारण काय? त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की मागच्या वेळेसपेक्षा म्हणजे टेट 2022 पेक्षा यावेळेची जे शिक्षक भरती आहे, ज्याला आपण टेट 2025 म्हणू, ही असणारी त्या ठिकाणी जास्त असणारी आहे. त्याच्यामुळं जाहिराती शॉर्ट आउट करण्यामध्ये, जसं कोणत्या विषयाला कुठली जागा, कोणत्या कॅटेगरीच्या, या सर्व थोडंसं करण्यामध्ये वेळ जात आहे. त्याच्यामुळं होऊ शकते की 1 ऑगस्ट 2026 पासून या ठिकाणी जाहिराती दिसणं त्याचबरोबर प्राधान्यक्रम सुरू होतील अशी अपेक्षा करूया. जर या तारखेला नाही झालं तर मग काय, तर जास्तीत जास्त या ठिकाणी 5 ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी सर्व असणाऱ्या जाहिराती दिसायला सुरू होतील. हे असणारं एवढी तर माहिती माझ्याकडे नक्की मिळालेली आहे. पण 1 ऑगस्टला सुरू होण्याचे चान्सेस थोडे जास्त आहे किंवा 1 ऑगस्टच्या अगोदर पण जास्तीत जास्त जरी वाढलं तर 5 ऑगस्ट 2026 पण होतील अशी एक माहिती मिळत आहे. व्हिडिओ आवडल्यास तसंच त्या ठिकाणी असेच लेटेस्ट अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा या व्हिडिओला आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, टेक केअर.